श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते, असा अनुभव अनेक सेवेकऱ्यांना येत असतो। श्री स्वामी समर्थांचे अनेक रूप देखील पाहायला मिळतात। लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा प्राणी मात्रांवरचे प्रेम असो, स्वामींच्या अनेक कथा आहेत। आज त्यांच्या लाडक्या गायीसोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोथिंबीर, लपाछपी आणि गोट्या खेळत। त्यांना प्राणीही फार प्रिय। नंदा नावाची गाय त्यांची अत्यंत आवडती होती। स्वामी तिला प्रेमाने भरवत, मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खराखरा चाटे। स्वामी कधी कधी तिच्या 4 पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने डुशी देत, मग ती सुद्धा आपला पान्हा स्वामींसाठी मोकळा करे। धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी मायगती असं म्हणत अन दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत स्वामी भक्तांना विचारतात, आम्ही कोण आहे? चोळप्पा उत्तर देतात, आपण त्रिभुवन नायक आहात। स्वामी संतुष्ट होत नाही। स्वामी म्हणतात, आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते। स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता। त्यावेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता। लोक अन्न पाण्याला पारखे झाले होते। लोकांचे हाल पाहून यशवंतच्या घशातून अन्न उतरत नव्हते। इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता। स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात, असं त्याचं मत होतं। आल्या आल्या तडकाफडकींनी तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो। त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात, काय रे गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना? आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना? पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो। मग स्वामी विचारतात, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? पुजारी उत्तर देतो, श्री नरसिंह सरस्वतीची। स्वामी म्हणतात, आम्ही नरसिंह बाण आहो, नीट बघ आम्हाला। पुजारी पाहतो तर काय, स्वामींच्या जाग्यावर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहे। पुजाऱ्याला गैवरून येतं। काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्री वल्लभ दिसतात। पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहे। तो स्वामी चरणी मस्तक ठेवून स्वामींची सेवा मागतो। मग म्हणतो, अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।